तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्षितिजाज किचनमध्ये. तर आपण आज बनवूया फ्रेंच फ्राय. त्यासाठी आलूंना खूप छान स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे. नंतर आलूंचे साल काढायचे आहे. सर्व आलूंचे साल काढून झाल्यानंतर आलूंना पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे. आपल्याकडे जर मोठे आलू असतील तर ते घ्या, कारण की तुम्हाला त्यांनी इझी जाणार बनवायसाठी. तुमचे खूप सारे फ्रेंच फ्राईज बनतील. आलूंची कटिंग स्टार्ट करण्यासाठी आलूंना असं कट करायचं आहे की त्यांना फ्रेंच फ्राईजचा शेप येईल असं कट करायचं आहे. त्यासाठी मी ज्या प्रकारे कट करत आहे त्या प्रकारे तुम्ही पण आलूंना कट करा, तर तुम्हाला इझी जाणार. दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे याला शेप येत आहेत फ्रेंच फ्राईजचे, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही मोठा आलू घेतला तर तुमचे भरपूर शेप असे येऊन जातील, तर दिसायला पण छान दिसेल. आता सर्व कटिंग झालेली आहे, तर या शेप्सला आपण जे कट केलेले आहे आपण आलूंना, त्यांना आपण पाण्यामध्ये एकदा पुन्हा छान वॉश करू. नंतर गरम पाणी करून त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. त्यामध्ये सर्व फ्रेंच फ्राईज टाकायचे आहेत. फ्रेंच फ्राईज म्हणजे जे की तयार नाही झालेले आहेत सध्या. ते आपण तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आपण त्यांना एकदम शिजू द्यायचं नाही. याला फक्त 2 मिनिटं लागेल. याला छान असं नरम होऊ द्यायचं आहे फ्रेंच फ्राईजला. नंतर ते आपण एका भांड्यामध्ये काढून त्याला थंड होऊ द्यायचं आहे. ते छान प्रकारे थंड झाले त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. मी इथे 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे. हे इनफ आहे एवढ्या आलूंसाठी. जर तुम्हाला गरज वाटली किंवा आलूंना कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लागलेलं नाही आहे, तर तुम्ही त्यामध्ये आणखी ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे. नंतर कढईमध्ये गरम तेल करून त्यामध्ये फ्रेंच फ्राईज ॲड करून त्यांना छान गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. आता आपले फ्रेंच फ्राईज थोडे लाल झालेले आहेत, पण आपल्याला आणखी होऊ द्यायचे आहे. आता फ्रेंच फ्राईज तयार आहेत, तर आपण हे काढून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता केवढे लाल होऊ दिलेले आहे. जास्त लाल जर झाले तर जळलेले लागतील. कुकिंग व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर आता इथे आपण पुन्हा फ्रेंच फ्राईज तळून दाखवलेले आहे आणि आता आपली प्लेट इथे फ्रेंच फ्राईजची तयार आहे.